मित्रमैत्रिणींनो नमस्कार। आपण पाहिलेला आहे अर्धा व्हिडिओ। आपण आता बाकी पाहणार आहोत। होलिका दहनासाठी पूर्ण तयारी झाली। सर्व ही आहे आमच्या सूर्योदयाची होळी। सगळ्यांची गडबड सुरू झाली होलिका पूजनाची। हो हो देऊ द्या, आपण पाहत आहात सगळ्यांच्या आपल्या आपल्या पद्धतीने होऊ द्या। होलिका पूजन चालू आहे। आपल्या आजी छान मस्तपैकी एन्जॉय करतात, छान बसल्या आहेत, कारण त्यांना जास्त उभं राहणं शक्य नाही, त्याच्यामुळे छान गप्पा चालल्या आहेत, एकमेकींशी गप्पा मारतायत, होलिकाकडे बघतायत, जमलेल्या बाकीच्या लोकांशी गप्पा मारतायत। आता मी होलिका पूजन करतेय आणि होळी पेटवलेली आहे। आपण पाहताय होळीला नैवेद्य दाखवला। आजींनी सांगितलं की ते होलिकाच्या बाजूनी पाणी घेऊन, तांब्यात पाणी घेऊन ते फिरवायचं असतं, तर ते मी प्रदक्षिणा घालतीये। कारण आपल्याकडे सगळे वयस्कर मंडळी असल्यामुळे त्यांचे सल्ले ऐकावे लागतात आणि ते शास्त्रोक्त पद्धतीने सल्ले सांगतात, हे करा ते करा। आता छान होळी पेटलेली आहे, सगळेजण होळीला येऊन नमस्कार करतायत आणि आपण आलोय पुन्हा आश्रमात। सगळ्यांसाठी पुरणपोळी, भजी, आमटी, भात, बटाटा भाजी असा सर्व सुंदरसा बेत आहे। आपण वाढतोय सर्वांना जेवायला। नाम घ्या श्री हरीचे सहज होते, नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित्वा। अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर वर्ण नोहे, जाणीजे यज्ञ कर्म। जय जय रघुवीर समर्थ स्वामी महाराज की जय। सर्वदत्त महाराज की जय। आमच्या वर्षाई आहेत त्या, त्यांच्या काळात फार सुगरण होत्या, खूप सुंदर स्वयंपाक बनवायच्या। कशी झाली पोळी? छान झाली? आवडली का पुरणपोळी? मला आवडते। आवडती ना? कशी झाली? चांगली झाली का? छान झाली। छान झाली ना? करा सुरुवात। किती छान बांगड्या आहेत हातात। कशी झाली? मस्त झाली। मस्त झाली? मस्त झाली, छान झाली। पुरण खूप आहे। थँक्यू। पुरण भरपूर आहे ना त्याच्यामध्ये? भरपूर आहे। हा 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 मॅडम मला पण बांगड्या भरायच्या। भरायच्यात बांगड्या? भरू आपण। बघू किती येत हातात बांगड्या, तरी पण भरायच्या का? नाही, या संक्रांतीचे। बर, मग आता होळीच्या भरायच्या। बर ठीक आहे, भरू। हा आता पोटभर पुरणपोळी खा। कशी झाली सांगा मला, मी आणखीन आणून देते। ओलं पुरण असतं की नाही, ओलं छान पुरण, तशी पुरणपोळी। छान झाली। हा सदावन होते, अन्न हे पूर्ण ब्रह्म। जय जय रघुवीर स्वामी महाराज की जय। साईनाथ महाराज, गजानन महाराज, सब संत यांच्या राहिलेल्या दिवसामध्ये आम्ही ह्यांना जपण्याचा प्रयत्न करतोय, सर्वतोपरी आनंद देण्याचा प्रयत्न करतोय आणि तुमच्या सर्वांचं सहकार्य साथ लाभते आहे। देवाची कृपा आहे, स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आहे, म्हणून हे सगळं शक्य आहे। त्यामुळं तुम्ही सर्व मित्रमैत्रिणींनो, जे जे कोणी व्हिडिओ बघताय त्या सर्वांना विनंती आहे, तुम्ही नक्कीच एकदा सूर्योदय वृद्धाश्रमामध्ये सर्व आजी आजोबांना भेटायला नक्कीच या। तुमचं स्वागत आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। तुकडा केल्याबरोबर कळलं पोळी किती मऊ छान आहे। हो ना?